सुकुमारी अम्मा, वयवर्ष 72 आणि नोकरी, तिरुअनंतपुरम, केरळमधील संग्रहालय जंक्शन इथे रस्त्याच्या कडेला वस्तू विकणे. सुकुमारी अम्मा मुलांच्या टोप्या, पिशव्या, क्लिप हे सर्व विकून तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. प्लॉट विकत घेऊन तिथे घर बांधण्यासाठी पुरेसे पैसे असावेत असे त्यांची नेहमीच स्वप्न होतं. यामुळेच त्यांनी अनेकदा लॉटरीची तिकीटं खरेदी करून नशीब आजमावले. 15 मे 2024 रोजी सुकुमारी अम्मा यांच्या तिकिटाला पहिले पारितोषिक मिळाले होते. ही रक्कम होती 1 कोटी रुपये. तो 50-50 केरळ राज्य लॉटरीचा तिकीट क्रमांक होता FJ 348822, ज्यावर सुकुमारी अम्माला जॅकपॉट मिळाला. पण त्यानंतर कथेत ट्विस्ट आला. वास्तविक 14 मे रोजी त्यांनी याच मालिकेची 12 तिकिटे 1200 रुपयांना खरेदी केली होती. त्यांच्या एका तिकिटाला पहिले तर एका तिकिटाला 8000 रुपयांचे 7वं बक्षीस मिळाले. अॅनमोरमच्या बातमीनुसार कन्नन ज्या विक्रेत्यांकडून सुकुमारी अम्मा तिकिटे विकत घेत असेल त्यांनी तिच्याशी खोटं बोललं आणि सांगितलं की तिच्या तिकिटांना प्रत्येकी 500 रुपये बक्षीस मिळाले. दुसऱ्या दिवशी कन्नन परत आला आणि सुकुमारी अम्माला सांगितले की चूक झाली आहे. यावेळी त्याची कथा अशी होती की त्याने प्रत्येकी 12 तिकिटांसाठी 100 रुपये जिंकले होते. सुकुमारी अम्मा पुन्हा तिच्या कथेत अडकते. आता कन्नन पलायमला गेला आणि मिठाई वाटू लागला. कन्ननने लोकांना सांगितले की त्याला 1 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. प्रभा नावाची आणखी एक तिकीट विक्रेता होती. तिला सुकुमारी अम्माच्या तिकिटांची मालिका माहीत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभा त्याला सांगते की कन्ननने तिची फसवणूक केली आहे. सुकुमारी अम्मा नेहमी कन्ननकडून तिकिटे विकत घेत. तो त्यांच्याशी असं करेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. त्याने कन्ननला फोन केला, मात्र त्याचा मोबाईल बंद होता. यानंतर त्यांनी लॉटरी कार्यालयात तक्रार केली. त्यांनी सुकुमारी अम्मा यांना आधी पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले आणि नंतर FIRची प्रत घेऊन त्यांच्याकडे या. आता त्यांनी म्युझियम पोलीस ठाण्यात कन्नन विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केला असता सुकुमारी अम्मा यांची तक्रार खरी असल्याचं निष्पन्न झालं. काही तासांच्या संघर्षानंतर कन्ननला अटक करण्यात आली. संग्रहालय पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनीज ए म्हणाले, आम्ही लॉटरी विभाग आणि एजन्सीकडे तपासले तेव्हा क्रमांकांची मालिका पुष्टी झाली. तक्रारी तथ्य हे आम्हाला माहीत होतं आणि आम्हाला त्यांना मदत करायची होती. कन्ननने पेरूर काडा येथील एका बँकेला तिकीट दिले होते. आम्ही तिकीट जप्त केलंय. तिला 2 प्रकारे तिकीट मिळू शकते. एकतर ते तडजोड करतात किंवा कोर्टात प्रकरणाचा निकाल लागतो. आम्ही कन्ननला पेरूर काडा जवळील पिप्पीनामडू येथून पकडले आणि त्याने आपली फसवणूक केल्याची कबुली दिली. संग्रहालय विभागातून सफाई कामगार म्हणून निवृत्त झालेल्या सुकुमारी अम्मा या बऱ्याच दिवसापासून लॉटरीची तिकीटं खरेदी करत आहेत. त्यांनी यापूर्वी 30,000 आणि 60,000 रुपयांची बक्षिसं जिंकली होती. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. सुकुमारी अम्मा म्हणाल्या, माझा मुलगा अवघ्या 5 वर्षाचा असताना माझ्या पतीचं निधन झालं. रोजंदारीवर काम करून शेण उचलून मी माझ्या मुलांना वाढवलंय. पुढे मला सफाई कामगाराची नोकरी लागली. मी एवढी वर्ष भाड्याने राहून काढली. माझं स्वतःचं घर असावं हे माझं स्वप्न आहे. त्यामुळे मी लॉटरीचं तिकीट खरेदी करत राहिले. मला आशा आहे की मला माझा पुरस्कार लवकरच मिळेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.